प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आनंदित आहे. हालेलुया. नक्की शेजारच्याला स्माइल द्या. म्हणा तू आशीर्वादित आहे. करोडोने आशीर्वादित आहे. करोडोने आशीर्वाद आहे. असा हात करून बोला. लहान लेकराला पण ब्लेसिंग द्या तुम्ही. उशिरा येऊन पण आशीर्वादित आहे. जे उशीर आले तरी एकमेकाकडे बोला. उशीर आले तरी आशीर्वादित आहे. तरी पण आशीर्वादित आहे. मला पण आशीर्वाद द्या. म्हणा तुम्ही पण आशीर्वादित आहे. मी पण तुम्हाला आशीर्वाद देतो. हालेलुया. तर यजकेलाचा 33वा अध्याय आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्ही काय आहात? पहारेकरी आहात. पहारेकरी जर झोपला तर ते लोकांसाठी काय अडखळण. म्हणा काय आहे? अडखळण. म्हणा अडखळण. अरे बोला ना, काठी घेऊन तिथं. म्हणा अडखळण. आजचा विषय अडखळण. अडखळण. मला किती विषय कधी सांगितलं माहिती का परमेश्वराने? मला रोज उठता वाजता परमेश्वर काय करतो मला सांगतो आणि मी ते काय करतो लिहून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. अडखळण. आपण पणासाठी काय झालं नाही पाहिजे? अडखळण. घरी येता येता आपण काय करतो? त्याला म्हणतो नको तू आता. लेकराला काय म्हणतो? तू आता जाऊ नको, आम्ही जातो, आम्ही हाजरी लावतो, तू बस घरी. काय झालं त्यांच्यासाठी आपण? तू जा लग्नाला आणि मी काय करत आहे? मी प्रार्थनेला जात आहे. तुम्ही त्याला काय केलेलं आहे? अडखळण केलेलं आहे. तुला पहारेकरी नेमलेला आहे. पहारेकरांचं काम आहे सगळ्याला काय करायचं आहे? जाग करायचं आहे. झोपून ठेवायचं नाही. तुम्ही जागा राहायचं, बाकीच्याला झोपवायचं. आमेन. हालेलुया. हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. फॅक्ट बंद कर रे बाळा. ही सगळ्यात काय आहे? चुकीची गोष्ट आहे. काय काय लोकांनी आज लोकांना पाठवून दिलं लग्नाला. काय केलं? लग्नाला पाठवून दिलं. हाल इकडे बघा माझ्याकडे. बोला हालेलुया. काय केलं? लग्नाला पाठवून दिलं. तू जा, आम्ही जातो प्रार्थनेला. तुमचा परिवार, तुमचं कुटुंब तुम्हाला काय काम दिलेलं आहे? पहारेकराचं काम आहे. जागच राहायचं आहे. अडखळण बनू नका. तुम्ही जायचं स्वर्गामध्ये आणि लेकरू जाईल नरकामध्ये. काल मी एक घटना वाचली. मी एक पाहिलं. मी एक कुठंतरी झालेली घटना आहे. एक बोट काय झाली? उलटी झाली. आणि उलटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये कितीतरी लोक मेलेले आहेत. पण एक आई पाहिली मी त्याच्यामध्ये. तिने सेफ्टी तिने ते घातलेलं होतं. घातलेलं असताना तिच्या लेकराला तिने काय केलेलं? खवटाळलेलं आहे. आणि खवटाळून तिने काय केलं? दोघं देखील त्या पाण्यामध्ये बुडाले. तरी त्या लेकराला तिने काय केलेलं आहे? सोडलेलं नाहीये. मला तुम्हाला याच्यातून काय सांगायचं आहे? तुम्ही इथं जीव लावता, चांगली गोष्ट आहे. मला तुम्हाला काय सांगायचंय? आईचं लेकरांवर प्रेम आहे. पण कधी कधी तुम्ही काय करा? जो आई वडील आपल्या लेकरांना छडी मारत नाहीये तो त्याचा वैरी आहे. तुम्ही तुमच्या लेकराला अडखळून होऊ नका. तुमचे लेकर कुठं पाहिजे? चर्च मध्ये आले पाहिजे. बोला ना, किती लोक म्हणतात चर्च मध्ये आले पाहिजे? त्याच्यामध्ये सांगितलंय. मला असं वाटतं नीतिसूत्र 22 मध्ये. नीतिसूत्र काढा. ज्यांच्याकडे नसेल बायबल त्यांनी शेजारच्या बायबल ताटामध्ये पहा. शेजारचं ते ताटवाटी घासून पण द्या. तेरा 23-13 वाचा. मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नकोस, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. मुलाला काय करायचं? आपल्याला शिक्षा करायची, मारायचंय. तुमचं लेकरू, तुम्ही जाणार स्वर्गामध्ये, लेकरू कुठं जाईल? म्हणून तुम्ही त्याच्यासाठी काय होऊ नका? अडखळण होऊ नका. म्हणा घरादारासाठी अडखळण होऊ नका. काही लोकांना घराला राखणदार असतील. काही लोक म्हणा, काही लोक राखण ठेवलेले. अरे जाऊ द्या ना तिकडे. काय होतंय? काय त्याचं देव बघा ना. तुझी काय खरडाची प्रॉपर्टी का? मला तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्ही परमेश्वराच्या सेवेसाठी पहारेकरी. म्हणा देवाच्या सेवेसाठी पहारेकरी. आपल्यामुळे कोणी अडखळण झालं नाही पाहिजे. अरे तुम्ही पण या. सांगता सांगता घरच्यांना पण सांगा ना प्रार्थनेला चला म्हणून.
आपण तसं नाही करत. अरे बाबा तू नको येऊ प्रार्थनेला, मी जाऊन येतो, तू लग्नाला जाऊन ये. मी तसं नाही करत. मी माझा सगळा परिवार इथंच असतो प्रार्थनेला. मी नातेवाईकाला पण माहिती ते रविवारचे लग्न नाही धरीत. आता हिला विचारा, त्यांचे घरचेच लोक रविवारचं लग्न नाही ठेवलं. आता आम्हाला 19 तारखेला जायचंय लग्नाला, पण रविवार येत नाही. त्याला माहिती रविवार मी कोणालाच देत नाही. देवाचा वार कोणचाही असो, रविवार असो, संडेला प्रार्थना असो किंवा शुक्रवारी प्रार्थना असो, कधी पण प्रार्थना असो, पण देवाचा वेळ कोणाला द्यायचा नाही. ते आहे देवाचा मार्ग सुरळीत करणार. तुम्हाला माहिती का योहान काय करायचा? अरण्यात जायचा आणि घोषणा द्यायचा, हो त्याचा मार्ग काय करा? सरळ करा, त्याच्या वाटा नीट करा. कोणाच्या वाटा आणि कोणाचा मार्ग तुम्हाला मला सरळ करायचा आहे? देवाचा मार्ग सरळ करायचा आहे. देवाच्या वाटा काय करायच्या? मोकळ्या करायच्या आहे. तुम्ही आणि मी, तुम्ही आपल्या घरच्यासाठी अडखळत झालं नाही पाहिजे, शेजारच्यासाठी अडखळत झालं नाही पाहिजे. अडखळत म्हणजे काय? एखादं काम होऊन न देणं. एखाद्या कामाला सारखं काय करायचं? मध्ये जायचं, रुकावट बनायची. रुकावट. समजा एखादा दगड आहे, दगड मध्ये असलं तर हा सांगा ना, बोला ना, शेजारच्या बोला ना. हा काय होणार आहे? म्हणा दगड ठेवल्यानंतर काय तुम्हाला जाता येत का? तुमच्या वाट्यात दगड कोणी ठेवला तर हा सांगा ना. वाट्यात कुणी दगड ठेवला तर तुम्हाला जाता येता येईल का बांधावर ठेवलेला दगडाने? हा तुम्हाला काय होणार? तो दगड लागत जाणार आहे. काय होतं? तुम्ही दगड काढून फेकून देता. तसं जर तुम्ही कोणासाठी अडखळण होत असेल तर तुम्हाला देखील उचलून फेकून देण्यात येईल. हालेलुया. कोणासाठी अडखळण होऊ नका. प्रेज द लॉर्ड. आणि सेवेला पण काय करू नका? अडखळण करू नका. काय करायचं? सेवेला काय करायचं? पहिलं महत्व द्यायचं. सगळे फॅमिली सहित कुठे यायचं? देवाच्या मंदिरामध्ये यायचं. काय यायचं आहे? हा बायबल मध्ये वाचा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? केसेस मध्ये देशावर तलवार येत आहे असे पाहून शिंग फुकून त्याने लोकांना सावध केले, आणि त्या शिंगाचा शब्द ऐकून कोणी सावध झाला नाही, म्हणून तलवारीने येऊन त्याला नेले, तर त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील. पण जर पहारेकऱ्याने तलवार येताना पाहून शिंग वाजविले नाही व लोकांना सावध केले नाही, आणि तलवारीने येऊन त्यापैकी कोणास माझं काम आहे. तुम्हाला काय करायचं आहे? सावध करायचं तुम्हाला काम आहे. हालेलुया. एखादी मुंबईला जायची ट्रेन असलं तेव्हा कसं आपण सावध होतो? आता तर चांगल्या सुविधा आल्या. पहिल्या फोनवर काय नसत, आता फोनवर तुम्ही बघू शकता गाडी किती वाजता येणार आहे, तुम्हाला माहिती होणार आहे. पूर्वीचे लोक काय करायचे माहिती का? तिथे जाऊन बसायचे, त्यांना टायमिंगच माहिती असायचं फक्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला काय सांगायचं आहे? पहारेकराने दिवस आणि रात्र सेवेसाठी काय राहिलं पाहिजे? जागं राहिलं पाहिजे. तुमचा डोळा तुम्हाला अडखळण करत असेल, तुमचा हात तुम्हाला अडखळण करत असेल, बायबल मध्ये सांगितलं फोडून टाका. एका हाताच्या स्वर्गात गेलेलं बरं. मध्ये सांगितलेले, बायबल मध्ये सांगितलं त्या लोकांची दुर्दशा होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपली दुर्दशा करून घ्यायचं कारण कोण आहे? आपण स्वतः आहे. म्हणा शेजारच्याला, पण आम्ही आमची दुर्दशा नाही होणार. आम्ही काय करणार आहे? अडकळून होणार नाही कोणाला. म्हणा शेजारच्याला, म्हणा आम्ही अडकळून नाही होणार आणि घेऊन येणार त्याला प्रार्थनेला. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करायची, बाहेर जाऊन शिव्या द्यायच्या, बाहेर जाऊन मिस्त्री घासायची, मग त्याला काय आलं तिथं? हा ते लोक काय म्हणते? हा याला मिस्त्री चालते, हे सगळं करतो, चला कशाला जायचं त्या ठिकाणामध्ये? तो येत नाही. कोणामुळे येत नाही? तुझा शेजारी, तुझा घरचा कोणामुळे येत नाहीये? तुमच्या चेहरा पाहून, तुमचं वागणूक पाहून. त्यांच्या येशूला वाटतं दारू पिलेला आवडतं वाटतं. हालेलुया. आपल्या येशू का दारू आहे का काय? हा पवित्र देव. पहिले पेत्र 1:16 मध्ये वाचा फास्ट मध्ये कुणीतरी, आणि कुणीतरी मत्तई कृषी वर्तमान 18व्या अध्यायामध्ये येऊ आपण. कारण असा शास्त्र लेखा
तुम्ही पवित्र असा कारण असा शास्त्रलेख आहे तुम्ही तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. तर त्याला म्हणा असा शास्त्रलेख आहे. असा शास्त्रलेख आहे. शास्त्रलेख आहे. म्हणा असा शास्त्रलेख आहे असा शास्त्रलेख आहे. तुम्ही पवित्र असा. तुम्ही पवित्र असा. पुढे काय म्हटलं? कारण मी पवित्र आहे. कारण मी पवित्र आहे. हालेलुया. कोण पवित्र आहे? आपलं येशू पवित्र आहे. आणि या येशूला तुम्हाला मला काय केलेलं आहे? पवित्र केलेलं आहे. हे तुम्ही त्याचे कोण झालेले आहे? शिष्य झालेले आहे, विश्वासणारे झालेले आहे. तुम्ही आणि खोड आहे, बारीक खरी झालेला आहे, सेवक झालेले आहे, देवाने केलेलं आहे. हालेलुया 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 हालेलुया. कसं राहायचंय? पवित्र सावध राहायचंय. कसं राहायचंय? सावध. शेजारच्याला म्हणा कसं राहायचंय? पवित्र आणि सावध. आव्हानाला आडखळण नाही करायचं. अडकळण नाही करायचं कोणाला. आडखळण नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. इथं देवदूत आणि घरी बोल. नवरा बायको किती छान दिसते तिथं आणि घरी गेल्यावर काय म्हणू नका आपल्या बायकोला, काय म्हणू नका आपल्या नवऱ्याला, हालेलुया. कारण की हे नवरा बायको एक आहे म्हणा. येस हालेलुया. पण असं नवरा बायको एक एक आहे. एक आहे. दोन नाही म्हणा, एकच आहे. एकच आहे. नाही असं करा, एक आहे. करा ना स्टाईल राव. एक आहे. एक एक नाही नाही. एक एक. शेजारच्या म्हणा एकच आहे. कोण नवरा बायको काय आहे? एक. एकच आहे. मला तुम्हाला काय सांगायचं आहे? कोणाला अडखळण इथं प्रार्थना करायची ना घरी पण काय आहे? तसंच पाहिजे. दोघा नवरा बायकोने प्रार्थना करायची. Praise the Lord. हालेलुया. कोणी प्रार्थना करायची? दोघांनी मिळून. हा, इथं प्रार्थना करायची, तिकडं अन्य भाषा बोलायची. चालतंय का असं? नाही कोणची भाषा बोलायची? दुसरी अन्य भाषा. मी नाही पाहिलं तिथं. जाऊ दे आता, फास्टर नाही पाहिला. आता घ्या भांडण करून. नवरा बायकोचे इतिहास फक्त शेजारी विचारायचा. तिथे इतिहासचं पुस्तक भेटन, मोठं गाईड भेटन. गाईड काय भेटन? गाईड पाहिजे तुम्हाला. नवरा बायकोची स्टोरी ऐकायची असेल, शेजारच्यांकडून ऐकायची. ते तुम्हाला काय सांगतील? गाईड दे. गाईड देतील. ते कोणतं पुस्तक देतील? इतिहास. इतिहास. तुमचा इतिहास हालेलुया. म्हणा स्मरण वही लिहिलेलं आहे. स्मरणमयी दिले. तुम्ही काय करतात त्याची काय लिहून ठेवलेली आहे? स्मरण. स्मरण वही लिहून ठेवलेलं आहे. जीवनाचं पुस्तक लिहून ठेवलेलं आहे. बऱ्या वाईट का तुम्ही काय बरं केलेलं आहे ते लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही काय वाईट केलेलं आहे ते लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही काय बोललेलं आहे सगळं लिहून. मनातल्या मनात. Praise the Lord. हालेलुया. ते देखील लिहून. बोला मनातल्या मनात. मनातल्या मनात. आता मनातल्या मनात खाली बसून मला काहीतरी बोलले असं, ती पण वही लिहून ठेवलेली आहे. हालेलुया. मनातल्या मनात. तुम्ही म्हणता तसे, तुम्ही कसे वागतात आम्हाला माहिती आहे. हालेलुया. मनातल्या मनात जे बोललेले त्याची पण काय आहे? वही आहे. वही आहे. वही हालेलुया. वही आहे. Praise the Lord. हालेलुया. उपदेशाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. हालेलुया. त्या वहीकडे जायचं नाही आपल्याला. सगळे उभं राहू आपण. हालेलुया. 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 बोला हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अरे आवाज येत नाही तुमचा. हालेलुया. हालेलुया. बोलू नका कोणी. Praise the Lord. तर वाचा ते 18वा अध्याय काढा. ते कृषी वर्तमान 18वा अध्याय. पाय दुखते, उठा सगळे. इकडे तिकडे लेकरांनी जाऊ नका. पाण्याची बॉटल जवळ घेऊन बसा. 18 किती? 6 पासून वाचा. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्यांच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे यात हा, वचन आहे. कुठं सोडायचंय त्याला? समुद्राच्या खोल तळाशी. काय बांधायचंय? जात्याची तळी. करा असं जात्याची तळी. जात्याची तळी. जात्याची तळी. जात्याची तळी बांध. जात एवढं जाड आहे. किती जाड आहे? एवढं जाड. एवढं मोठं. आपोआप खाली जाईन तो तळाला. तुम्हाला कोणी लोटायची गरज नाही समुद्रामध्ये. आपोआप बुडतात. कोणी बुडवायची गरज नाही. आपाप जातात. तळी बांधलं. मग करायचं का अडखळण? नाही करायचं. हा? नाही. घरच्या अडखळण कर. तू प्रार्थना लिहू नकोस. नाही. अडखळण करायचं का? सांगा ना नाही शेजारच्याला. नाही करायचं.
सेवेला अडखळण करायचं का? नाही करायचं. प्रार्थनेला अडखळण करायचं का? नाही करायचं. आराधनेला अडखळण करायचं का? बायबल वाचायला अडखळण करायचं का? नाही. कोणत्याच गोष्टीला अडखळण करायचं का देवाच्या? नाही. म्हणा कधीच नाही. कधीच नाही. नाही तर मग मोठा चिक्का जात्याची तळी, त्याला त्या जात्याची तळी घाला त्याच्या याच्यामध्ये गळ्यामध्ये, गळ्यामध्ये. जाऊ दे फेकून द्या त्याला समुद्रामध्ये. काय सांगितलं? यात त्याचे हित आहे. काय येते त्याच्यामध्ये? तुम्ही अडखळण करणार लोकांसाठी काय आहे? याला जात्याची तळी बांधा, त्याला काय करा समुद्रामध्ये, त्याला टाकून द्या. हे त्याच्यासाठी काय आहे? हिताचे आहे. हिताचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जपायचं. आमेन. म्हणे काय करायचं आपल्याला? जपायचं बाबा. अडखळण करायचं नाही बाबा कोणाला, सेवेला अडखळण करायचं नाही. करायचं बाबा कोणाला. पास्टर म्हणले 10 वाजता तर तुम्ही 11 वाजता येता, तुम्ही काय केलं? अडखळ. पास्टर म्हणले का तुम्ही लेडीज मीटिंग ठेवली तुमच्यासाठी, कोणाच्या हितासाठी? आपल्याच हितासाठी. तुमच्या हितासाठी. तुम्ही नाही आले, काय केलं तुम्ही? अडखळण केलं. हा, तुम्हाला उपास आज मेज नाही घेणार आज का? 3 दिवस उपासामध्ये वाचायचे का? स्वतःला क्लिअर करायचं. Yes. इथं यायचं, बसायचं. Yes. ते काय आल्यानंतर काय करतो आपण? देवाचा गौरव. पण नाही आलं म्हणजे काय केलं आपण? अडखळण केलं. अडखळण. देवाच्या प्रत्येक गोष्टीसाठी मध्ये काय असायचं? आपल्याला ऍक्टिव्ह राहायचं आहे. आमेन. हालेलुया. ऍक्टिव्ह राहायचंय. ऍक्टिव्ह राहायचंय. कसं राहायचंय? ऍक्टिव्ह. बसा का नाही? ऍक्टिव्ह राहायचं. ऍक्टिव्ह म्हणजे काय? हा? उत्सुक, उत्सुक. सतर्क. सतर्क. सावधान. सावधान. सावध राहायचं. सावध. हालेलुया. कसं राहायचंय? सावध राहायचं. आधी ऍक्टिव्ह होकारार्थी राहायचंय. कधी प्रार्थना आहे? आलो. किती वाजता आहे? 10. आलो. आमेन. हे काय आहे? ऍक्टिव्ह मी नाही. अडखळण करत नाही. हालेलुया. काय करत नाही? अडखळण. बोला ना. सेवेला अडखळण करणाऱ्या बायबल मध्ये सांगितलं त्याची काय होणार आहे? केवढी दुर्दशा होणार आहे. केवढी दुर्दशा होणार आहे. हालेलुया. हालेलुया. घरामध्ये वाचत नसन कुणी, वाचायला शिकवलं लेकरांना. किती लोकांना ताट आहे? हालेलुया. ताट आहे का? स्वतःच ताट असतं का तुम्हाला? नाही जेवत नाही का तुम्ही? जेवतात का तुम्ही? हे लेकरांना सांगा ना. जेवतात ना? एकाच ताटात सगळे एकाच जण्यामध्ये मिरवणूक काढिता. नाही. एकच ताटामध्ये. माझं जेवण झालं का लगेच त्याला ताट, लगेच त्याला ताट, लगेच त्याला ताट. हॉटेलमध्ये गेलं तर हॉटेलमध्ये ताट चांगला आण. आणि तुमचं ताट कसं आहे? गान. तुम्ही लोकांना अडकळून होतात. ताट वाटी कशी पाहिजे आतून? स्वच्छ केलं पाहिजे. आणि स्वतःला म्हणायचं मी, स्वतःला नाही म्हणायचं, दुसऱ्यांना म्हणायचं. दुसऱ्याला म्हणाय पहिले 4 बोट कोणाकडे? आपल्याकडे. काय पाहिजे? स्वतःची ताटवाटी आठवडे पाहिजे. पहिले साफ करू. आहे ना स्वतःच? तुम्हाला आहे ना ताट? आहे ना? बस. सगळ्या जेवतात का नाही? का उपाशी राहतात? नाही. जेवतात तर हा म्हणा ना. मग हालेलुया. जेवण करतात ना. शेजारच्या लावून मी फुल जेवण करतो. जेवण. काय लोकांना जेवण शिव होतच नाही. उपास धरायला म्हणलं का लई कंटाळा येतो. मग काही होतं त्याला आधार. मग प्रेस द लॉर्ड. ताटवाटी काय? हे जर तुम्ही देवाचं वचन, बायबल तुम्हाला स्वतःच नाहीये, ती सगळ्यात वाईट गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. हे ताट पाहिजे प्रत्येकाला. ज्याला त्याला स्वतःच काय पाहिजे? बायबल पाहिजे. काय काय लोक शायनिंग मध्ये त्याला म्हणतो मी खाली ठेवू. हार्ड कॉफी घे. हार्ड कॉफी म्हणजे काय? याला म्हणतात हार्ड कॉफी. दाखव इकडं. हे घ्या. तुम्हाला जर म्हटलं देतो तुम्हाला ताट, मोबाईल मधलं ताट पाय, भरलेलं ताट, मोबाईल मधलं ताट पाय भरलेलं चित्र पाहून. चाव जिबड्या चावीत बस. मग चालतंय का? नाही चालेल. हो ना. ताट देणार आहे तुम्हाला. आम्ही ताट देणार आहे. प्रत्येकाला ताट देणार आहे. भरभरून ताट देणार. घे पाय मोबाईल मध्ये. काही लोक इनी टाइम नुसतं मोबाईलवर राहतात. मोबाईलवर का पोट भरणार आहे का तुमचं? तुम्हाला प्रॅक्टिकली कुठे यावं लागणार आहे? देवाच्या मंदिरामध्ये यावं लागणार आहे. प्रॅक्टिकली तुमच्याकडे काय पाहिजे? हे बायबल पाहिजे. प्रॅक्टिकली तुम्ही मोबाईलवर सभा पाहून आशीर्वादित नाही होणार. प्रॅक्टिकली ज्या वेळेस तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्ही काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. काय लोक म्हणतात आम्ही घरी येशू प्रार्थना, घरी येशूचं नाव घेतो. अरे प्रॅक्टिकली तुम्हाला इथे यावं लागेल. आमेन. हालेलुया. प्रॅक्टिकली कुठे यावं लागणार आहे? इथं यावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली इथं येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली घरी जेवण करणार आहे, हालेलुया. तर तुम्ही खाणार आहे.
काय काय खाणारे? सगळे प्रकार बिर्याणी खाणारे, भात खाणारे, लाडू खाणारे, पेढे खाणारे. सगळं काही. मोबाईलवर पाहून तुमचं पोट नाही भरणार. हालेलुया. 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 किती लोक एनी टाइम मोबाईलवर असतात लोक. सवय लागली आहे पोटांना. जेवण येणार का तिथून? नाही येणार. हालेलुया. म्हणा मोबाईल पण अडखळण आहे. मोबाईल पण अडखळण आहे. मोबाईल कशासाठी अडखळण आहे? सेवेसाठी. जर सेवेसाठी त्याचा अडखळण होत असेल तर उपास प्रार्थनेमध्ये बसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव त्या अडखळण काय करेल? आमेन. दूर करणार. मी पण 7 दिवस उपासामध्ये होतो. मी काही लोकांना बोललो उपास धरा, नाही धरले उपास. तुम्ही देवाच्या सेवेसाठी काय करत नाहीये? सपोर्ट सपोर्ट नाही सपोर्ट नाही करत. ते पण काय आहे? अडखळण आहे. पास्टर तुम्हीच उपास धरा, तुम्हीच प्रार्थना करा, आम्हाला प्रार्थना नको, आम्ही माग बसतो, आम्हाला काही नको. हे काय आहे? अडखळण. अडखळण आहे. म्हणा मी येतो, मला काहीतरी द्या, तो मला काहीतरी द्या. मला काहीतरी काम द्या, मला लाडू मारायचं काम द्या, मला स्टेजचं काम द्या, काय काय द्या, यस रेग्युलर या. प्रेज द या. लॉर्ड. आमेन. हालेलुया. Praise the Lord. किती लोकांना येशू ख्रिस्ताने निवडलंय? 12 लोकांना. हालेलुया. पण 12 लोकांनी कुणी 12 लोकांपैकी एक व्यक्ती काय झालेला आहे? अडखळण झालाय. आणि त्याचं नाव काय आहे? यहूदा इस्करियोत. पण त्याचं पण काय चाललं नाही. 30 रुपयाला विकलं येशू ख्रिस्ताला. किती रुपयाला विकलं? म्हणा 30 रुपयाला विकलं. म्हणा 30 रुपये. 30 रुपये चिल्लरला विकलं. अरे येशू काय विकायची चीज आहे का? नाही. हा, बोला ना. इथं काय नाही करायचं, बाहेर करायचं भरपूर. तिकडून बाहेर भेटतो ना, इथून नाही भेटत काही लवकर. अरे इथं करोडाचे आशीर्वाद आहे. आमेन. तुम्ही इथं जर चर्च साठी, तुम्ही इतर गोष्टीसाठी काय करत नसेल तर तुमचे आशीर्वाद गेले. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. काय करायचं नाही आपल्याला? अडखळण नाही अडखळण बनायचं. अडखळण मानायचं नाहीये. सेवेला नाही, कशाला नाही, कशालाच नाहीये. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 त्या 7 वचनामध्ये सांगितलंय. अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. हा. अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. आमेन. हालेलुया. तुम्ही अडखळण केलं? हा, अडखळण करणाऱ्या व्यक्तीचं नाव मी सांगितलं. कोण होता तो? यहूदा इस्करियोत. यहूदा इस्करियोत. तुम्ही आणि मी देवाच्या गोष्टीसाठी अडखळण नका बोलू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तुम्ही अडखळण करणाऱ्या लोकांची काय होणार आहे? केवढी तेवढी दुर्दशा दुर्दशा होणार. होणार आहे. पास्टर लोकांना सेवेला काय करा? सपोर्ट करा. सपोर्ट करा, ताकद द्या, बळ द्या. यस. तुम्हाला माहिती आहे का? म्हणा अहरोन आणि हूर. अहरोन आणि हूर. म्हणा अहरोन अहरोन. आणि हूर. हूर. हा, ज्या वेळेस आम्हाला बरोबर काय चाललं होतं? युद्ध. युद्ध चालू असताना त्यांनी कोणाच्या हाताला सपोर्ट केला? मोशेच्या. मोशेच्या हाताला. मोशेच्या हात अशी वरती होती. देव म्हटला तुझे हात ज्या वेळेस वरती असणार आहे ना, इस्रायल जिंकणार आहे. इस्रायल जिंकणार आहे. पण तुझे खाली हात येतील तर इस्रायल काय होणार आहे? हरणार हरणार आहे. मग त्याचे हात काय करायला लागले? मोशेने हात वरती केले. हात वरती करत असताना त्याचे हात काय करायचे? ज्यावेळेस खाली यायचे, खाली येत असताना आरोन आणि हूरने काय केलं? त्याच्या हाताला सपोर्ट केलेला आहे. आणि ज्यावेळेस सपोर्ट केलेला आहे त्यावेळेस इस्रायल लोक काय झालेले आहे? विजय झालेले आहे. तसंच प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणते जाऊ दे, त्यालाच हात वरती करू द्या, त्यांचंच काम आहे, जाऊ द्या. बेळ त्यालाच आणू द्या, लाडू त्यालाच आणू द्या. खिडक्या उघड्या आहे, खिडक्या उघड. बेळ त्यालाच आणू द्या, लाडू त्यालाच आणू द्या, उपवास त्यालाच धरू द्या, आराधना त्यालाच करू द्या, काय काय करतो त्यालाच करू द्या. हात उचलून. पण तुम्ही काय करत आहे? तुम्ही अडखळ करत आहे. आणि अडखळ करणाऱ्याला बायबल मध्ये कडक इशारा दिलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये चाकाची तळी आहे, त्याची काय होणार आहे? दुर्दशा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवेसाठी काय पाहिजे? लक्ष द्या आजी. सेवेसाठी काय पाहिजे? ट्रिपल पाहिजे, आणून द्या. अडकळण म्हणू नका. खिशात पैसे ठेवतील, बँकेत पैसे ठेवतील, कुठं कुठं लपू लपू ठेवतील, सोनं नाणं करतील. पण देवाच्या सेवेसाठी काय करत नाहीये. तुला एवढा पैसा कोणामुळे मिळालेला आहे? देवाने दिलेलं. देवाने दिलंय. तुला देवाकडे आणायचंय. आमेन. हालेलुया. कशासाठी? देवाच्या प्रेज गौरवासाठी. द लॉर्ड. हालेलुया. ही गाडी पाहिली ना अजूनही तर मी आत्याला सगळी स्टोरी माहिती. कान ठेवून मी गाडी आणली.
पण एक गाडी देवासाठी पेरली तर परमेश्वराने दुसरी गाडी मला काय केलेलं परमेश्वराने दिलेली आहे. आमेन म्हणून स्वीकारतो. आमेन म्हणून स्वीकारतो मी. काय पेरलं मी? सोनं पेरलं. विचार नाही केला मी माझ्यावर कर्ज होईल का काय होईल का काय नाही. मी म्हणलं देवाच्या सेवेसाठी. हालेलुया. बोला ना हालेलुया. किती लोक माझ्यावर आले? तुम्ही देवाच्या लोकांच्या हाताला काय करायचं आहे? उचलून धरायचंय. ताकद द्यायची. Praise the Lord. उभं राहा आपण सगळे. काय द्यायची? ताकद द्यायची. मला परत अहरोन आणि होरकर मला परत तुम्ही सांगत चला. मी विसरून लॉर्ड जातो. हालेलुया. आता ज्यांना बसूशी वाट बसा बसा. काय द्यायची? ताकद द्यायची. उठा 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 उठा. पाय दुखतात. उठा उठा उठा. ताकद द्यायची. Praise the कोणाला Lord. ताकद द्यायची? आमेन. हालेलुया. हा? सेवकाला देवाच्या सेवकाच्या हाताला. सेवक कोण होते? आता या इकडे सेवक. जय बोल. कम ऑन. सुशांत. लक्ष द्या. बुट्टा सेव. हा हात वरती कर. कोणीतरी अध्याय पूर्ण काढा. हातावर. पूर्ण हात. मला असं direct. वाटतं निर्गम मध्ये. Yes. निर्गम हात टाकल्यावर सांगा मी येत जरा. Praise the Lord. हा 17वा अध्याय करा. चलो निकालो 17वा अध्याय. अमालेकी बरोबर. हा वाचा ते वचन. मग अमालेकी येऊन रफिदीम येथे 8 मध्ये वाचा. इस्रायल लोकांशी लढू लागला. तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकांशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. त्या समय असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई. मोशे ज्यावेळेस हात वरती करे त्यावेळेस काय होत आहे? इस्रायलाची सरशी होई. इस्रायल विजय होत आहे. हालेलुया. म्हणजे कोणासाठी हात वरती करतोय मोशे? देवाच्या सेवेसाठी. Praise the Lord. देवाला त्याच्या हाताचं आडगळण झालंय का? नाही. हा बोला ना. प्रेज द लॉर्ड. आता आडगळण करणाऱ्याला किती लोकांनी सपोर्ट द्यायचंय? दोघं. समजा आडखळण आलं याला. हात थकले. मोशेला आडखळण आलं म्हणा. आडखळण आलं म्हणा. मोशेला हात करा ना वरती. आडखळण हात करा आलं वरती. मोशेला. मोशेला हात वरती. आडखळण आलं. हात दुखायला लागले त्याचे. काय दुखायला लागले? हात दुखायला लागले. अरे देवाचे सेवक त्यावेळेस आराधना करत आहे, हे करत आहे, ते करत आहे, सगळ्या गोष्टी करतात त्यावेळेस त्यांना काय होतं? त्रास होत आहे. तुम्हाला काय करायचं आहे? सपोर्ट द्यायचा आहे. आमेन. हालेलुया. काय करायचं तुम्हाला? सपोर्ट करायचा आहे. कोणाला सपोर्ट द्यायचा आहे? देवाच्या सेवकाला. हात दुखतात. प्रेज द लॉर्ड. त्याला आडखळण आलं. हात थकवा गळायला आला. लागली. थकवा आला. मला पण येतो थकवा. माझ्याकडे कधी पैसे असतात नसतात तर मग तुम्ही काय केलं पाहिजे? Support देवाच्या केलं सेवकाला पाहिजे. सपोर्ट केला पाहिजे. पैशाचा सपोर्ट केला पाहिजे. Praise the माझ्याकडे Lord. गाडी नाही तुम्ही गाडीचा सपोर्ट केला Praise पाहिजे. the Lord. माझ्याकडे काय नाही तुम्ही त्याच्या गोष्टीचा काय केलं पाहिजे? Support. सपोर्ट केला पाहिजे. Praise the Lord. का? Amen. हे तुम्ही Hallelujah. देवाच्या कशासाठी करत आहे? गौरवासाठी करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही माहिती असून सुद्धा करत नाही. यस. काय करतात तुम्ही? माहिती असून सुद्धा करत नाही. मोशेच्या हात वरती. बघा आता बसा काय. चलो. मोशेचे हात कुठे आहेत? वरती आहे. वरती. दुखायला लागलेत. डोळ्यांनी पाहतात तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाने पाहतात? लक्ष द्या रे. डोळ्यांनी पाहतो. डोळ्यांनी पाहतात. मोशेचे हात गळायला लागलेत. थकायला. पास्टरला थकवा आलाय. पास्टर आजारी पडले. त्यांना काय काय होते हा? आणि तुम्ही काय करता? डोळ्यांनी पाहता. सपोर्ट करत नाही. तुम्ही काय केलंय? अडखळत. अडखळण. शेजारच्याला म्हणा अडखळत. अडखळण केलं. नाही लग्नाला जायचे. धारड्या आज- कशाला जायचं पास्टरकडे? त्याचे खरंच हात दुखायला लागले. आई. थकलाय तो. कुठे गेला पेन माझा? किती वाद आहे? 18. 18, 17, 17, 8, 9, 10, 11. 11. काय आलं त्याला? 11 आणि 12. थांबा ना. काय आलं? मोशेचे हात भरून आले. मोशेचे हात भरून आले. किती वाद्य? 18 वाद्य. 17 वाद्य किती? 17, 12. 17, 12 मध्ये वाचा. मोशेचे हात भरून आले. मोशेचे हात काय झालेले? भरून आलेले आहे. तेव्हा त्यांनी म्हणा भरून आलेले. भरून आले. स्वतः भरून येतात. पोट भरून येतात. आणि पास्टर उपाशी. 7 दिवस पास्टर उपाशी. आम्हाला नाही धरायचं. आम्हाला नाही करायचं सपोर्ट. आम्ही नाही धरणार उपास. माझ्याकडे बघा जरा स्टाईल मध्ये. पास्टर तुम्हीच धरा. पास्टरचे हात गाळले उपास धरून. नाही तुम्हीच धरा उपास. तुम्हीच हात वरती करा. आणि तुम्हीच पळा. आणि तुम्हीच काठी मारा.
आणि तुम्ही समुद्रातून चाला, असं आहे का? काय केलं पाहिजे? हाताला support. जर तुम्ही मोशेच्या मागे येत नाहीये तर तुम्ही अडखळण आहे. Praise the Lord. Hallelujah. तुमच्या मारणाला अडखळण कोण आहे? तुम्हीच आहे. मोशे ज्यावेळेस मोशेने काय केलेलं आहे? काठी घेतलेली आहे, समुद्रावर तांबड्या समुद्र उगारलेली आहे. त्यावेळेस सगळे इस्रायल लोक कुठे उभे आहे? मोशेच्या मागे उभे आहे. आणि मागे उभे असल्यामुळे त्यांनी काय दिलेलं आहे? ताकद दिलेलं आहे. त्यावेळेस त्यांना काय मिळालेलं आहे? रस्ता मिळालेला आहे. Amen. Hallelujah. याच्यामधून काय चाललेलं नाही बरं का? Praise the Lord. याच्या व्यतिरिक्त चालू आहे, तुम्हाला दाखवीन मी. काय झालं? मोशेला सपोर्ट केला. काय केलं? सपोर्ट केला. उभे राहा. काय करीत नाही तर उभे राहा. Hallelujah. समती उभं राहा. पैसे नाही तर उभे राहा ना. येस, हा, पास्टरनी कशासाठी उपास धरले होते 7 दिवस? मंडळीसाठी. मंडळीसाठी, तुमच्यासाठी, चांगल्या लोकांसाठी. Praise the Lord. Hallelujah. बाजार नाही भरवायचा आपल्याला. नाही. बाजार इथं पण नाही चालणार आणि तिथं पण नाही चालणार. त्याच्यात पण नाही चालणार. सगळे नाटकं करायची. काय काय ठिकाणी चालतात, साशा लोकांना जमा करतात. तुम्हाला येईन अनुभव. प्रेज द लॉर्ड. काही सेवक लोक येऊ द्या, 10 रुपये येतात, बसा खाली, आराधना करा, दान देतात, घ्या, जा. ते अडकळण होतात त्या लोकांना. मी नाही होणार बाबा. Hallelujah. मी तुम्हाला खरंच सांगतो इथं, तुम्ही Praise या the नाही Lord. तर नका Amen. येऊ. Hallelujah. बोला ना. येस, या नाही तर नका येऊ. मी तुम्हाला काय अडकळण होणार नाही. तुम्ही चुकीचं वागलं तर मी बोलणारच. एक माणूस आला तरी चालत. येस, Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण की मी कोणाच्यासाठी मी अडकळण बांधणार नाही. नाही. Praise the Lord. म्हणा Hallelujah. म्हणा शेजारच्याला म्हणा, मी अडकळण बांधणार मी नाही. अडकळण नाही बनणार. कधीच बांधणार नाही कधीच म्हणा. बनणार नाही. बोला हालेलुया. हालेलुया. मग टेन्शन येऊ द्यायचं का? नाही. इथं 20 लोक आहे, 30 लोक आहे, किती आहे? काहीच नाही. आपला परिवार कसा आहे? अरे कसा आहे बोला ना यार. आशीर्वाद. सावध आहे. सावध आहे. मला पहारे कधी, पाहारे मला सावध आहे. सावध आहे. सावध आहे. मला असं वाटतं एकदाचे खुडकुळे आणूच आपण ते वाजवायला. बॅटवाला पण आणतो मी. ते बॅटवाला पण जातो मी, त्याच्याकडून म्हणतो बाबा आम्हाला 4-5 खुडकुळे दे. मग कुणी असं नाही केलं ना, मी पोरांना बोलून त्याला वाजवलंय मी खुडकुळे. सावध आहे. सावध आहे. सावध आहे. नाही. अरे आवाज ऐका नाही, भांडणाच्या ए! सावध आहे. भांडणाच्या वेळेस कसा आवाज? ओय आओ कसं आहे? सावध आहे. सावध आहे. सावध आहे. चला असं करा, सावध आहे. करा ना, असं स्पंज करा, इथं लावा त्यात. असं करा. कसं वाटतं आता? ताकद. असं करा. सावध. सावध आहे. सावध आहे. अरे सावध आहे. तयार आहे. मी कोणासाठी अडकळण होणार नाही. हालेलुया. 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 काय झालं मोशेचे हात आता वरती कर. मोशेचे हात भरून आले. आरोन, तू पण थोड्या वेळा आरोन, या रे जादूवर. तू किती या आरोन आणि होर हात वरती करा. याच्या हाताला सपोर्ट करा. जय जान. हात धरे जानू इकडे धर. मागून धरायचं, मागून इकडून मागून अरे, एकीकडून एकीकडून. इकडून तू दोन्ही हाताला असं धर. हा काय करतोय हा? सपोर्ट. हा, हात गळायला लागले. हात गळू दे थोड्या वेळा. असे कर जरा. हात गळायला लागले त्याची. हात गळायला लागल्यानंतर आरोन आणि हूरचं काम काय आहे? मोशेला अडकळण होऊ नये म्हणून त्याने काय केलं पाहिजे? हाताला काय केलं पाहिजे? सपोर्ट केला पाहिजे. काय केलं पाहिजे हाताला? सपोर्ट. जर तुम्ही सपोर्ट करत नसेल तर तुम्ही काय करतात? अडकळण बनता. म्हणून 18वा अध्याय आणि 7 वचनामध्ये सांगितलं त्याची काय होणार? केवढी दुर्दशा होणार. एवढी केवढी. एवढी नाही सांगितलं. केवढी म्हणजे माहित नाही, पत्ता नाही, किती पण होऊ शकतो. हा. देव एवढे आशीर्वाद देणार आहे. केवढी. कोणाचेच हात आहे ना पुढं. एवढे आशीर्वाद. हालेलुया. हालेलुया. एवढे आशीर्वाद. एवढे आशीर्वाद. मग केवढी दुर्दशा होणार आहे? केवढी दुर्दशेला हातच पुढे आहे ना असे. मग तुम्ही अडकळण होणार आहे का? नाही. मला अडकळण व्हायचं का कोणाला? नाही व्हायचं. हा? उपास असले तर काय करायचं? सपोर्ट करायचा. सपोर्ट करायचा. Praise the Lord. कोणाला सपोर्ट करायचा? सेवकाला. स्टेटसला फोटो ठेवायचा. कोणाला सपोर्ट करायचा? सेवेला. हा मेसेज ठेवायचा. कोणाच्या सेवेला सपोर्ट करायचा? देवाच्या सेवेला. आता कमी याच्या शिव्या टाकून देतोय का रोज?
तुम्ही स्टेटसला सुद्धा ठेवीत नाही. किती वाईट गोष्ट आहे. किती लोकांना मोबाईल आहे. हालेलुया. हा मी कितीतरी दिवसाचं चॅनल आहे. अरे पाठवा ना लोकांना तुम्ही. येस फॉरवर्ड. त्याच्यातून काय होईल सुवार्ता. बोला ना. सुवार्ता होईल. हातातला गळू द्या त्याच्यात हातालाच करू द्या आपल्या हाताला. चट आम्ही बसून- येतो उशिरा. बसून खा. आम्ही बसतो निभार. आम्ही आहे बसायला पक्के. नाही. बसायला पक्के आहेत का आपण. नाही. हा काय करायचं बायबल मध्ये उभं सांगितलं. राहायचंय. त्या 18व्या अध्याय आणि त्या 7 वचनामध्ये काय सांगितलं. अडखळण करू नका. Praise the Lord. हा वाचन त्या वचनामध्ये निर्गम कर. मत्ते 18:7 परत वाचा आपण. अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाला अडखळणामुळे जगाची काय होणार आहे. केवढी दुर्दशा होणार. जगाने अडखळण आणलं ना त्यांची दुर्दशा. त्यांची दुर्दशा होणार आहे. Praise the Lord. आणि प्रार्थनेला तुम्ही एकमेकाला अडखळण होत असेल ना तर तुमची काय होणार आहे. दुर्दशा होईल. दुर्दशा. दुर्दशा. दशा. दुर्दशा. दुर्दशा म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे. वाईट हाल. वाईट हाल. हालेलुया. म्हणा वाईट हाल. वाईट हाल. बोला वाईट हाल. वाईट हाल. ते कोणाचे झाले ते माहितीये का तुम्हाला. कोणाचे झाले सांगा मला. तेच किंवा याच्यातली ती मुलं हा? असतात. येऊदा इस्करियोतचे. म्हणा येऊदाईस करायचे. अजून किंवा याजकचे. किंवा याजकचे मुलं पण काय करू लागले. पावलावानी काय करायला लागले. ते पाऊल प्रार्थना करतो का मी पण करून पाहतो मग. त्याच्या येशूच्या हा नावाने. सगळे नाटक करायचे मग त्याला शैतानाने जबर मार दिला. अजून कोण आहे. हा बोला ना. मिरियम ती कोडाने भरली ती अडकली. मिरियम पण काय आहे? मोशेला अडखळण. मोशेला काय केलं तिने. निंदा केली. निंदा केली. या मोशीने बायको केली. देव काय आणि त्याच्या संगच त्या बोलतो. मिरियमने काय केले. मोठे त्याची बहीण आहे ती कुरकुर केली. कुरकुर केली. अरे देव तिला म्हणाला मी मोशे संगती कसा बोलत आहे. तोंड बोलत तुझ्या. तुला कसं त्याला बोलायला काहीतरी कसं वाटलं नाही. Yes, hallelujah. हालेलुया. हालेलुया. वाचू आपण त्याच्यामध्ये. उत्पत्ती निर्गम लेवी गन्नामध्ये 12 वाजले. बरं गन्ना काढा 12 वादे. काय लोक कुरकुरच करत राहतात. किती? 8 का? हा मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंड बोलत असतो. हा मी देव काय अर्थाने म्हणला. बोलत असतो. स्वतःच्या बहिणीने कोणाविषयी अडखळण झाली. भावाविषयी अडखळ. भावाविषयी काय झाली. भावाला काय केलं. कुरकुर केली कुरकुर भावाविषयी. केली. तुम्ही कुरकुर करता सेवका विरुद्ध काय करता तुम्ही. अडखळण बनता. पुढं पण करू नका मागं करू नका. जे कोण पेतड असतील कोण काही वाईट असतील कोण काही चुकीचे करीत असतील सेवक लोक काय देण्याने आपल्याला बोलायचं नाही. Praise the Lord. हालेलुया. बघा ना इकडं काय करायचं नाही. सेवक विरुद्ध बोलायचंच नाही. बोलायचंच नाही. बोलायचंच बोलायचंच नाही. नाही. सेवक विरुद्ध बोलायचं नाही. करा कानाला हात लावा. झोप लागली का? सेवकाविरुद्ध बोलायचं नाही. बोलायचंच नाही. हा अजिबात बोलायचं नाही. अजिबात बोलायचं नाही. तो पेत्रस असू नाही तर फिलिप असो. नाही तर फिलिप असू कोणी नाही तर सिलिप असू हम्म. कोणी पण असेल. कोणी पण असू बोलायचंच नाही. बोलायचंच नाही. नाही तर पांढरे वातान मग कोडासारखं. काय बोलतो. बोललं म्हणजे काय केलं. कुरकुर कुरकुर हा? केली आपण. कुरकुर केली. अडखळण. सेवेविरुद्ध काय केलं आपण अडखळण आणलं. हालेलुया. काय मोशे काय करत होता. सेवा सेवा करत होता देवाची. मोशे काय असं तसा माणूस आहे का. पृथ्वीवर अरे तो देवा संगती देवाच्या समोर बसणारा देवा संगती तोंड तो काय करणारा बोलणारा सेवक आहे. आज इथं जे सेवक असतात ते देखील परमेश्वरा संगती परमेश्वर त्यांच्याद्वारे तुमच्या संगती काय करतात तोंड बोलत आहे. हालेलुया. देव तुमच्या संगती काय करतोय आता सध्या समोर सेवकाद्वारे बोलतोय. Praise the Lord. म्हणून आमेन. तुम्ही एक दिवस जरी चर्च बुडावलं तर तुमचं आणि देवाचं रिलेशन तुटतं. म्हणून तुम्ही चर्च बुडू नका. ज्यावेळेस तुम्ही चर्च बुडावतात तुम्ही तुमच्यासाठी अडखळण आहे. हालेलुया. Praise the Lord. म्हणा चर्च बुडवणारे लोक चर्च बुडवणारे लोक तुमच्याला अडखळण आहे. तुमच्या स्वतःच्याला अडखळण म्हणता. काही लोक आले हुशार आहेत. आम्हाला इश्यू येतो ना प्रार्थना मग कशाला जायचं चर्च मध्ये. कशाला बोलून ठेवले चर्च. हा Yes.
हे ठिकाण एकत्र तुमच्यासाठी आशीर्वादाचे आमेन. हालेलुया. इथं यायचं बंद करू नका. Praise the Lord. हालेलुया. दुसऱ्यांना पण बोला. म्हणा 65 लोकांना नका बोलू. 65 लोकांना बोलवायचं नाही. 65 सुधारायला तयार असेल तर त्याला पण बोला. 65 सुधारायला तयार असेल म्हणा तर त्यांना पण 65 सुधारायला तयार असलं तर 65 सुधारायला तयार असेल म्हणा त्यांना बोलवायचं. 65 65 सुधारायला तयार असलं सुधारायला तर तयार असलं त्याला आणू आपण तर त्याला आणू इथं. आपण इथे चर्चमध्ये. पण 65 ची एक गुण आहे. डवळे पुढे बांधला पवळा वाण नाही तर गुण लागल्याशिवाय राहत नाही. लागल्याशिवाय राहणार नाही. काही काही असे ते सुधरतच नाही. बाजू नकोस. ते नरकासाठी काय करून ठेवलेले राखून ठेव. राखून ठेवलेले आहे. तुम्हाला आणि मला काय नरकात जायचं का? नाही जायचं. असे लोक त्यांच्यापासून 10 फूट लांब राहायचे. Praise the Lord. किती? 10 फूट. कोरोनावालाच अनुभव आला असेल. म्हणा कोरोना. Social distance. किती लोकांना या बसा बसा या आतमध्ये. कोरोना म्हणा कोरोना. बघा आता इथं बघा. आता ते येतील बसतील ते तोपर्यंत आपण बोलू. म्हणा कोरोना. कोरोना. कोरोना काय करायचा? हा कोरोना आजार वाढवायचा. काय करायचा? असं जवळ एकमेकाला स्पर्श जरी झाला तर काय व्हायचं? वाढायचा. बोला ना काय व्हायचं? आजार वाढायचा. आजार वाढायचा. कोरोना लगेच काय करायचा? ट्रान्सफर व्हायचा. हे लहान लेकरं येणं पडापड या लवकर 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 एक पटकन या लवकर चल लवकर 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 एक हा कोरोना कसा वाढतो पाहिला का? कोरोना लगेच तू त्याला हात लाव. हा लगेच झाला तिला कोरोना. तिला तू तिला त्याला हात लाव. लगेच झाला काय 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 झाला? कोरोना झालेला आहे. ट्रान्सफर. मला तुम्हाला काय सांगायचंय? 10 फूट लांब राहा अशा लोक. अशा लोकांपासून काय करायचंय? 10 फूट लांब. किती फूट लांब राहायचंय? 10 फूट. 65 लोकांपासून किती फूट लांब 10 राहायचंय? फूट. सुधारायला तयार असलं तर ठीक त्याला आहे. जवळ घे. सुधारायला तयार असलं तर त्याचं नाव हे काय? जक्कय. म्हणा जक्कय. जक्कय. सुधारायला तयार असलं तर तो कोण आहे? जक्कय. ए, इकडं बघ. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. सुधारायला तयार असेल तर तो कोण आहे? जक्कय आहे. आणि एक बहीण होती तिने काय केलेलं आहे? व्यभिचार केलेला आहे. पण येशू ख्रिस्त तिला काय म्हणला? इथून पुढे तू काय करू नको? पाप करू पाप करू नको. आमेन. हालेलुया. असे वारंवार पानचटपणाच्या गोष्टी करणारे पाप करणाऱ्या लोकांना इथं लांब राहायचं. आणू नका. त्यांचं काय होईल? त्यांचे गुण दुसऱ्याला लागल. लक्ष द्या. हालेलुया. त्यांचा गुण कोणाला लागल? दुसऱ्या ट्रान्सफर होणार. दुसऱ्याला ट्रान्सफर होईल. बसा खाली. मग काय करायचं आपल्याला? पारी करी हा? व्हायचं. पारी करी व्हायची. ज्या लोकांपासून मंडळीला अडखळण आहे म्हणा असं करा. ज्या लोकांपासून मंडळी म्हणा ज्या लोकांपासून ज्या लोकांपासून असं करा. करा स्टाईल. लक्ष द्या. ज्या लोकांपासून अडखळणे अडखळणे हे जात्याची तळी आपल्या गळ्यात नाही घालायची तळे आपल्या गळ्यात आणि दुसऱ्यांच्या गळ्यात पण नाही घालायची. दुसऱ्याच्या गळ्यात पण नाही घालायची. हे जाताची तळी म्हणा तुला कुठं जायचं तिकडे जाऊन बोट. बोटं घेऊन बोट. आपण म्हणतो या द्या ना पास्टर त्यांना जाऊ द्या ना माफ करा ना त्यांना. बाबा तूच घाल तुझ्या गळ्यात जात्याची तळी. दोघं बुडं. काय करायचे? दोघं बुडा मग. एक कटी बुडा पाताळाला जा मग. काय सांगितलं बायबल मध्ये? सांगितलं पारी करी 15:33. मदत करायची. कुसंगतीने बायबल मध्ये सांगितलं म्हणा पहिले करीन पहिले करीन 15:33. 15:33. कुसंगतीने कुसंगतीने त्याचा म्हणा कुसंगतीने नीती बिघडते चांगला माणूस चांगला माणूस वाईटा संगती राहिल्यावर वांगला होतो. हालेलुया. काय करायचं मग? काय करायचं बोला ना. लांब राहायचं. लांब राहायचं अशा लोकांपासून. अशा लोकांपासून काय करायचं? लोकांपासून लांब राहायचं. लांब राहायचं. जक्कय व्हायला तयार असले तर काय करायचं? आमेन. आमेन. हा ती पापी स्त्रीने काय केलं? येशू तिला काय म्हणला? परत पाप परत करू जा. नका. सगळे लोक तिला दगड मारायला उठले. असं करा दगडाची स्टाईल घ्या. दगड उचला जरा उचला उचला. सगळे लोक दगड मारायला लागले तिला. काय करायला लागले? दगड मारायला लागले. आणि दगड मारायला लागल्यानंतर येशूची एंट्री आहे तिथं. येशू काय म्हणाला आहे? येशू म्हणला जर कुणी पाप केला नाही तर त्याने पहिला दगड काय करा? तिला मारा. Praise the Lord. Hallelujah. सगळे दगड खाली टाकून निघून गेले. करायचं खाली टाका. खाली. दगड उचलता होता ना तुम्ही आपल्या एवढं. हा. आता खाली टाका ना म्हण. खाली टाका. का तो बांधायचा इथं. दगड काय केला? खाली टाकला. सगळे निघून गेले. येशू खाली काय करतोय? लिहितोय. मोबाईल ठेवून पलटी कर. येशू काय करतोय? लिहितोय. लिहित बसला.
सगळे गेले आणि येशू बांधतो, तिला काय म्हणतो? तुला कोणीच दोष नाही दिला. तुला कुणी दोष लावला नाही, मी पण नाही दिला. मी पण नाही लावेल. पण येशूने एक सांगितलं, इथून पुढं. इथून पुढे पाप करू नको. हालेलुया! पाप करणाऱ्या लोकांपासून काय राहायचे? दूर राहायचं. वारंवार. 10 फूट. आज लई हिंडतीन असे पाप करणारे, 2-2 बायका करतील. पास्टर लोक सुद्धा दाखवून देईन मी तुम्हाला, त्याच्यात भागत नाही त्यांचं. प्रार्थनेमध्ये लफडे करतील, नाही. इकडे हिंडतील तिकडे हिंडतील, बायाच्या माग असं गोंडा, काय म्हणते त्याला, बायाच्या पाठीमागं नुसतं चालत असतात पुरुष लोक, आणि काही बहिणी पण पुरुषांच्या मागे. पण हे द्या ना, हे द्या. काय या लोकांपासून म्हणा, या लोकांपासून 10 फूट. म्हणा तळी मेंबर, तळी मेंबर. तळी मेंबर तळी मेंबर. लांब राहायचे, लांब राहायचंय. लांब राहायचं. लांब राहायचं. काय करायचं? लांब. हा, एखादा सुधारायला तयार आहे ना, ती स्त्री कशी झाली? झटके. जक्कय झाली. ती स्त्री काय झाली? इथून पुढे पाप करू नको. येशू काय म्हणलं तिला? इथून पुढं पाप करू नको. पाप करू नको. तिने पाप सोडून दिलं. Praise the Lord. किती नवरे होते? एकीला तर 5 नवरे होते. शंभर ती 100 स्त्री होती, तिला 5 नवरे होते. तिला पण तेच सांग. तिला पण सांगितलं तू काय करू नको, परत पाप करू नको. ती गेली. कुठे गेली ती? गावात गेली. गावात गेली. ज्यावेळेस गावाला सांगितलं, हो त्या गावाने काय झालेलं ऐकलेलं आहे. अख्खं गाव कोणाकडे आलेलं आहे? येशूकडे आलेलं आहे. Lord, amen, hallelujah. अख्खं गाव कोणाकडे आलेलं आहे? येशूकडे आलेला आहे. आपण गावासाठी अडकलो नव्हतो. गावाला आपले लफडे माहिती, घरच्यांना लफडे माहिती, गावाच्या लोकांना माहिती लफडे आपले. काय होतं आपण? अडखळण बनतो देवाच्या गोष्टीमध्ये. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. 60 ते 70 वेळेस परमेश्वराने सांगितले माफ करायला तुम्हाला. Praise the Lord. लोक मग काय करतात? हा, माफ करा ना पास्टर, माफ करा ना. नाही. डुकराला कवर माफ करायचे? मारलं बरी का? सांगा ना. येशूने एकदा काय केलं, आता करू नकोस. काय करायचं? करू नको. डुकराला किती जरी आपण त्याला स्वच्छ केलं ना, शॅम्पू लावा त्याला. कोणताही साबण लाव. कोणतं साबण लावतात? भारी भारी. संतूर लावा त्याला, डव शॅम्पू लावा, डव साबण लावा त्याला. काहीच फरक नाही. अजून काय? काहीच फरक काय काय लोकांचे नखरेच पहा. काहीच फरक डव साबण आणतील. इकडं. अरे मातीतच जाणार आहे ना. हालेलुया. हा, कुठं जाणार आहे? मातीतच जा. ठेवलं पैसे, लिपस्टिक लावायला पैसे, तोंड काळ करायला पैसे. नाही. केस. तोंड पण करतात ना आता. काय काय करतात? मुलतानी माती लाव, ही माती लाव, ती माती लाव. विदूषकवाणी अशी होते. काय काय बहिणीला पाहतो ना मी, विदूषकवाणी लिपस्टिक लावलेली, त्या लिपस्टिकला कोर लावलेले, अशिष्ट. मग होता माने 6,000 सर्वायकल. काय करायचं? अडखळण नाही. अडखळण नाही बनायचं बोला देवाच्या ना. सेवेमध्ये. काय व्हायचं नाही? अडखळण नाही बनायचं. सुधर जाव, सुधर जा. म्हणा सुधरा. सुधरा. हालेलुया. हालेलुया. कुणी अडकळण केलं? मोशेच्या बहिणी, म्हणा. मिरियमने. मिरियमने अडकळण केलं. कोणाला? मोशेला. मोशेला नाही, देवा. देवाच्या सेवकाला. देवाच्या हालेलुया. तो सेवेला. काय आहे? देवाचा तो सेवक. कोणाच्या हुजरीत बसतो ना, आपण लगेच देवाच्या- मार्क देऊन मोकळे होतो. हम्म. मी तुम्हाला पण नाही बोललो पाहिजे. नाही. तुम्ही किती वेळ देवाच्या हुजरीमध्ये बसतात? काय आपल्याला काय अधिकार? आता तुम्ही मंडळी, मला तुम्हाला बोलावंच लागणार आहे, Yes. मला तुम्हाला सांगावंच लागणार आहे. वाकडे चालले तर मग मला छेडी काढावाच लागणार आहे. उशिरा आले तर मला तुम्हाला फटके द्यावाच लागणार आहे. Yes. झोपायला लागल्यावर मला तुम्हाला बोलावंच लागणार आहे. Hallelujah. काय करतात तुम्ही, मला तुम्हाला सांगावंच लागणार आहे. उठता बसता निसता हे एनी टाइम सांगायला कोणाला लावलेलं, पहारे करायला सांगितलेलं आहे. Hallelujah. तुम्हाला वाटत असेल पहारे अडखळण आहे, तर तुम्ही मोठे अडखळण आहे. हालेलुया. आहे मग शिक्का. जागेची तळी. तळी वाल्याला असं येतं, किती लोकांना असं येतं. हसून घ्या, जाऊ दे, हसून घ्या, मग मोठ्याने हसून टाका, तुम्हाला भेळ सारी. मग तळी घेऊन हिंडायचं का? नाही. काय लोक तळीच घेऊन हिंडते. मी नाही सुधारणार. ते बोलतात ना, मी ऐकणारच नाही त्यांचं. आजच करू. माझंच खरं करणार आहे. तळी गळ्यात घालून हिंडते. इकडं बघा सगळे, तळी कुठं घालून हिंडते? पास्टरनी काय सांगितलं ऐकायचं नाही अजिबात. काय गळ्यात? तळी बांध.
मास्टरनी सांगितलं ना ऐकायचं नाही, माझंच उलट माझच कर, मी जी दिशा तीच दिशा. तीच पूर्व दिशा. अरे सेवक काय सांगतात तुम्हाला, काय पत्ते खेळायला लावतात काय सेवक? चला आता आपण पत्ते खेळायला जाऊ, चला आपण दारू प्यायला जाऊ, चला गुटखे खायला जाऊ. हा, आम्ही काय तुम्हाला वाईट सांगतो का? नाही. काय सांगतो बोला ना मग. चांगलंच. आता तर चहा मागवणार आहे थोड्या वेळचे. काय रे काय? काय रे काय? मी चांगलंच सांगतो का नाही? Yes. हा, कोणाच्या हितासाठी पुढे गेले पाहिजे तुम्ही. देवाच्या राज्यात. देवाच्या राज्यामध्ये मला तुम्हाला घेऊन जायचंय. आमेन, हालेलुया. आमेन आला नाही तुमचा, हालेलुया. हालेलुया आला नाही. कुठे घेऊन जायचंय? देवाच्या राज्यात जायचंय. कुठे जायचंय? देवाच्या राज्यात जायचं आहे मला. Praise the Lord. कुठे जायचंय? देवाच्या राज्यामध्ये. डीजे पुढे हात रे. इथं नाचा देवाच्या Praise the Lord. घरात. आमेन, हालेलुया. काय कार्यक्रम असेल ना अजिबात डीजे वाल्याला सांगायचं देवाच्याच गावी. देवाचेच गाणे लागले पाहिजे. Praise the Lord. कोणी आमेन. आला कोणी पेताडा आला पुतडा त्याला हुसकून देवा ना, पैसे देणार नाही मी तुला. काय करायचं? कोणाच्या गाण्यावर नाचायचं? येशूच्या गाण्यावर. देवाच्याच गाण्यावर Praise the Lord. नाचायचं. आमेन. कोणाच्या गाण्यावर नाचायचं? देवाच्या. शेजारी काय झालं की लगे आपण इकडे नाचतो, डाक टक डाक टक 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 टक. तिकडे गाणं लागलं की इथं ठेका धरी. काय बांधली? तळी. तळी तळी गळ्यात घातली. तुम्ही तळीराम झाले का बळीराम आहेत? तळीराम पण आहे, बळीराम पण. तुम्हाला काय दिलं देवाने? मला जीवन दिलंय. जीवन जीवन दिलंय. दिलंय. तळी गळ्यातच आहे तुमची. तिकडं चालू झालं की इकडे ठेका चालू होतं. टक 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 टक. असं गाणं गायला पाहिजे, तसं गाणं. कधी कधी मला पण होतं तसं. हा, अरे नाही, असं गाणं नव्हतं गायला पाहिजे, तसं गाय. मग मला एक चाल निघ म्हणतो, मी शैतान म्हणतो चाल निघ. मी शैतानाला काय म्हणतो? चाल निघ. शैतान काय म्हणतो? आपल्याला विचार, असं नव्हतं, असं करायला पाहिलं होतं. हम्म. कशाला तसं गाणं? त्या गाण्याला सल्ला पण नाही द्यायचा, काहीच नाही Praise द्यायचं. the Lord. हालेलुया. Hallelujah. आता तुम्ही प्रार्थना करणारे लोक, तुम्ही पिक्चरच्या गाणं लक्ष द्या ब्रदर. चालू राहते चालू राहते. तुम्ही प्रार्थना काय म्हणतो? प्रार्थना करणारे लोक. म्हणा प्रार्थना करणारे लोक, प्रार्थना करणारे लोक. तुम्ही पिक्चरच्या गाण्यावर नाचायला लागले जगासाठी तर अडखळ. मग जगातले लोक काय करणार आहे? अरे हा, प्रार्थना करणाऱ्या लोकांना चालतंय. क्यों मैं हलगी बजाऊ क्या चालतंय, त्याला चालतं. मग तो थोडा नाचायला लागला प्रार्थना करणारा, तर तो दुसरा किती त्याच्यापेक्षा अजून कुबडं काढीन तो असे. भरपूर लोक येतात नाचायला. काय करेल? अजून कुबडं काढीन असे. तुम्ही म्हणायचं मला चालत नाही. Yes, काय म्हणायचं? मला चालत. मला हलगी बिलगी काय चालत नाही, मला येशू चालतोय. आमेन, हालेलुया. काय चालतोय मला? येशू चालतो. अरे बोला ना. येशू चालतो. दिले तुम्ही पाणी पाजू का तुम्हाला मी? येशू चालतोय. हालेलुया. काय चालतोय? येशू. हलगी नो, डोलकी नो, काय नो, ओनली जीसस. Yes. हलगी चालत असली तर समजून घ्या तुम्ही, तुम्हाला आठवण मग तळी. तरी आहेच मग गळ्यात. काय सांगितलं? जगाला अडखळण जगा होणार. मग ते 18 कृषी वर्तमानामध्ये काय सांगितलं? जातेची तळी. हा, कोणच्या जातेची तळी ती? दगडाच्या. वाचा वाचा वाचा. जे दगड आहेत ना, जे लोक म्हणा जे दगड आहेत, दगडासारखे लोक. काही दगडासारखे लोक. म्हणा असं करा, असं असं उभं राहा. इकडे बघा आता, इकडे बघा. काही लोक दगडासारखे, काही म्हणलं का किती गाणे वाजवणार. हालतच नाहीत, बदलतच नाहीत, सुधरतच नाहीत. हाय अशा दगडावानी. दगड कसा ठेवलेला असा पाड डोंगर कधी हालतो? हालतच नाही. काही लोक अशीच आहेत. काय करायचं मग? सुधरतच नाही. हा, वाचा त्याच्या मग. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, यात त्याचे हित आहे. अडखळणारमुळे तुम्ही त्याला सुधरत नसेल तर तुमच्या गळ्यामध्ये काय आहे? जात्याची तळी. मोठ्या जात्याची अडखळण करीत असेल तर काय आहे? मोठ्या जात्याची तळी. कोणी तुमच्या घरामध्ये कोणी प्रार्थनेला बसलं की इकडून ओरडत येत, मग खुडखुड खाडखाड खाडखुड. त्याला अडखळून घालतात मोठ्या आवाजाने. इकडून डापा 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 वाजत बळ त्याची प्रार्थना होईल. त्याची प्रार्थना म्हणून काय करतात? डिस्टर्ब करते. डिस्टर्ब करतात त्याला. ते पण काय आहे? अडखळणच. आणि काय काय लोक इथं बसतात चुल चुल. नुसते मुतायला जातात. काय ट्रेन मध्ये बसल्यावर जाता येईल का तुम्हाला? नाही. हा, विमानामध्ये बसल्यावर त्याच्यामध्ये तरी सोय. बस मध्ये जाता येईल का तुम्हाला? नाही जाता येणार. ते पण त्या गोष्टी पण काय करायला शिकायच्या. त्याच्यामुळे जर अडखळण होत असेल, ऐक इकडे लक्ष द्या. तुम्ही वचन तोडून जर त्या गोष्टीसाठी तुम्ही जात असेल तर ते पण काय आहे? अडखळणच आहे. अडखळण येते. संयम पाहिजे.
संयम. बायबल कॉलेजला आहे ना, तुम्हाला सांगतो या गोष्टीचं पहिलं शिक्षण आधी द्यायचं. शिक्षण त्याचं जायचं यायचं. एक वेळेस आमचे पास्टर होते. पास्टरनी बडबड केली या गोष्टीवर. तू येतो कशाला म्हणे, तिकडच बस म्हणे. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थनेला येतात म्हणा, प्रार्थनेला येतात, प्रार्थनेला येत असताना तुम्ही हे करून या, हे पण करून या. आणि इथे येऊन काय करा, बसून राहा. काय काय अशा टंगड्या फाकून बसतील. अडखळण नको पण. बहिणी पण काय, बहिणी बसायच्या अशा लेगिन्स घालून बसायचे, सगळं दिसायचं. वाईट नका वाटत तुम्ही माझ्या बहिणी. एखाद्या भावाने पाहिलं तर काय, अडखळण होणार आहे त्यात. हा, ते भाऊ पापात पडन. तो लक्ष द्या, तो भाऊ काय होईल, पापात पडन आणि तू कुठं जाईल, नरकाला जाईल. मग अडखळण कोणामुळे आलं, त्या व्यक्तीमुळं. काय काय एवढेच ब्लाऊज घालते, एवढ्या पट्ट्याच्या ब्लाऊज. जगासाठी गबल्या दिखात्या दिसतात, पाठ्या दिसतील. मग कोणी भावाने जर पाहिलं तर काय होतं, पापात पडतोय. वाईट विचार येणारच ना. हम्म. बहिणीने फुल कपडे घाला, चांगले कपडे घाला, साधे घाला. भाऊ लोकांनी पण काय करा, चांगले कपडे घाला, decent. त्यांनी चांगले कपडे घाला. त्यांची वेगळी स्टाईल, असे बटणं खोलतात, अशी बरमुडा पॅन्ट. उघडे राहते. छाती दाखवायचे काम. बहीण पापात पडते, असे लावा ना. हा? एखादी बहीण काय काय इतकं वाईट चालू आहे फेसबुकला म्हणा, फेसबुक, इंस्टाग्राम, जगासाठी अडखळण. याच्यामध्ये इतक्या वायफटवाणी त्याच्यामध्ये काय करतात, त्यांचं अंग प्रदर्शन करतात. काही काही पुरुष पण त्याच्यामुळे लोक काय होतात, अडखळण. पापात पडतात. म्हणजे ते काय होतात, त्यांच्यामुळे अडकळून झालं, तिकडे जातात, नरकाला जातात. नरकाला. प्रार्थना करणारे सुद्धा म्हणा, प्रार्थना करणारे सुद्धा. बोला हालेलुया. काय नाही, संस्कृती म्हणते, काय नाही संस्कृती. करून घ्या. त्याच्याविषयी सांगतो मी तुम्हाला. हालेलुया. काय नाही होत, लावा. अरे तुझ्यामुळे एखाद्याचं तू प्रार्थना करतोस, तू पण जात्याची तळी घातली, दुसऱ्याला देतोय गिफ्ट. तू पण तळी रात झाल्या, दुसऱ्याला पण काय करतोय, तळीराम. तू दुसऱ्याला अडकळण आणि स्वतःला पण काय अडकळण करतो. म्हणा. मी मी स्वतःला पण अडकळण नाही झालं झालं पाहिजे आणि दुसऱ्याला पण. दुसऱ्यांना पण झालं नाही काय काय ठिकाणी लय लावायला लावतील, उघडे डोके ठेवून प्रार्थना करतील, लिस्टिपी अशा डार्क लावतील, भुया कापतील. काय करतील, भुया कापतील. अजून काय करतील, अजून काय करतील, काय स्टाईल ब्लीचिंग, टेंबाकट, ब्लीचिंग. असं करा, टेंबाकट. टेंबाकट. टेंबाकट माझं नाही बरं का, मी बारीक करतो केस. टेंबाकट. टेंबाकट, तुर्रा, कोणता असा काय म्हणते त्याला, देवानी असा आहे, झटका मारी चालायचा. आणि अजून एक भांग येतो, कोप. होतं बरोबर तिच्यावर कोप. मग तुम्हाला बायबल मध्ये सांगितलं, पहिले पेत्राचं याचा अध्यायामध्ये सांगितलं, स्त्रियांचं शोभन. लक्ष द्या, बोलू नका बेटा, बोलू नकोस. चला वाचा, पहिले पेत्र काढा लवकर, मग संपू आपण. मी सांगतो हा सगळ्यांना. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते काही वचन वाचा. स्त्रियांचं राहणं. तसेच स्त्रियांनो, तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा, आपापल्या पतीच्या अधीन राहा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते तुम्हाला वचनाला- कसं वागायचं, बीड मर्यादेने. भीड मर्यादेने राहायचं. हालेलुया. स्त्रियांनी. तुमच्यामुळे एखादा पुरुष तुमच्याकडे पाहून फापात नाही पडला पाहिजे. हालेलुया. तुम्ही त्याला स्वर्गात त्याला काय झालं पाहिजे, आणलं पाहिजे. काय काय बहिणींनी तसंच केलं, अडखळण झालं. इकडे बघा आता काय झालं, अडखळण झालं. आम्ही सुवार्थ सांगतो ना, मुलाला सुवार्थ सांगायला जाते, मुलाबरोबर पळून जाते. नाही, कोणाला सुवार्थ सांगायला लक्ष द्या रे, कोणाला सांगायला. गपचित बसा, बडबड करू नका. पळून जाते. हा, पास्टर आम्ही जातो सांगायला, आणि भूर काय झालं ते, अडखळण बनल्या. काय झालं ते. अडखळण. तुम्ही कोणासाठी अडकळण होऊ नका. Praise the Lord. एखाद्याकडे जातात ना तुम्ही सुवार्थ सांगायला, माझा भाऊ आहे, कोणाला सांगायचंय, डोळ्याला सांगायचं. डोळ्याला. तुमची ऍक्शन आली नाही, डोळ्याला सांगायचं. डोळ्याला सांगायचं. बहीण आहे, भाऊ. बहिणीने पण कोणाला सांगायचं,
भावाला म्हणा माझा भाऊ येतो. नाही तर तो बायबल मध्ये सांगितलं तुझा डोळा पापाला प्रवृत्त करत असेल त्याला उपटून फेकून दे. फेकून दे. आंधळा असो देवा. स्वर्गातील देवाच्या राज्यात देवाच्या राज्यामध्ये देव का असं ठेवणार आहे तुम्हाला? नाही ठेवणार देव. दुसरं डोळा लावेल. आमेन, हालेलुया. तुम्हाला दुसरं शरीर मिळणार Yes. हालेलुया. ते शरीर महिमामय शरीर महिमामय शरीर असणार. हे गौरवी शरीर असणार आहे. The Lord. हालेलुया. अडकळण व्हायचं का आपण? नाही. काय सांगितलं स्त्रियांना? भीड मर्यादेने भीड मर्यादेने. राहायचं. भीड मर्यादेने राहायचं. हम्म. लय जास्त चायनिंग नाही करायची. अजून काय सांगितलं? तुमची नाही, शोभा. सगळ्यात महत्वाचं आता भेदभाव नका करू. स्त्री आणि पुरुषामध्ये कधीच भेदभाव नाही करायचा. जेवढं पुरुषाला स्थान आहे तेवढं स्थान कोणाला द्यायचं? स्त्रीला स्थान. स्त्रीला द्यायचं. दोघं स्त्री पुरुष कुठून बायबल मध्ये सांगितलं? एक देव होतील. उत्पत्ती याच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं की देवाने आदामाला घडवलं आणि आदामानंतर आदामाची पासळी काढून कोणाला स्त्री बनवलं? बनवली. स्त्रीला बनवलं. हा वाचा वाचा. 2:22. तुमची शोभा केसांचे गुंफणे. तुमची शोभा केसांचे गुंफणे. केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे घुंगरेवाल, किंवा उंची पोशाख सोने दागिने, काय म्हटलं अजून? किंवा उंची पोशाख करणे या उंची पोशाख करणे याच्यात नाही. बाहेरून तर दिसणारी जो नसेल. सौम्य व शांत आत्मा जो सौम्य आणि शांत आत्मा, जो देवाच्या दृष्टीने बहुमोल आहे. सौम्य आणि काय कसं पाहिजे आपण? शांत आत्मा. कोणता आत्मा मिळालाय तुम्हाला सौम्य मला? आणि शांत. सौम्य आणि शांत शांत. शिस्तीचा आत्मा, पाहिजे स्त्रिया. पवित्र आत्मा देवाचा. हे देवापासून मिळालेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा आम्हाला देवाचा आत्मा, आम्हाला देवाचा आत्मा मिळालेला आहे. आम्हाला जात नाही दिलं. मला जाता नाही दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती लोक कळले? किती लोकांना? आमेन, हालेलुया. आपण कोणासाठी काय होऊ नये? अडखळण. अडखळ होऊ नये. ठीक आहे आपण